हे बघा, आम्ही काय ठेका नाही घेतलेला प्रत्येकाचा व्यवसाय करून द्यायचा, कळलं ना? आम्ही ठेका घेतलेला नाही. आमचे कार्यकर्ते आम्हाला असे मतदारच नको जे चुकीचं काम करतील. आम्ही सहनच नाही करणार. आणि कोणाचं काही कोणत्या नगरसेवकाचा पाठबळ नाही, काही नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमच्या नगरसेवकांना सकाळी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की अजिबात कोणाचा फोन येता कामा नाही की आमची हातगाडी लावून द्या आणि हे चालू करून द्या. आलं लक्षात? त्याच्यामुळं बिलकुल कुठल्याही पद्धतीत आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही. आणि पहिला प्रश्न हॉकर झोन वगैरे करायचा, बघू आमच्या मनात जेव्हा विचार येईल ना, शिर्डी शांत होईल, असं जर वाटेल की वातावरण एकदम शांत झालेले, त्यावेळेस आम्ही विचार करू. आता काय लगेच विचार करण्यासारखी आमची मानसिकता नाही. आणि असं आहे, शाश्वती महत्वाची नाही. महत्वाचं काय आहे, आम्ही जे काम करतो ना ते महत्वाचं आहे. त्याच्यावर जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे प्रश्न विचारायची गरज भासणार नाही. तेच तुम्हाला सांगतो, इझी मनीमुळं ज्या पद्धतीनं लोकांनी इथं आज मास केलेला आहे, तर मुळातच रस्त्यावर आम्ही कोणाला व्यवसाय करून देणार नाही. बेकायदेशीर व्यवसाय करायचा नाही शिर्डीत. हे बेकायदेशीर व्यवसाय लोक करतात, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडताय. तर आम्ही इथून पुढे बेकायदेशीर कुठलंही कृत्य होऊन देणार नाही. आम्ही छोटे मुलं, तिचे घरचे लोक ज्या पद्धतीने या ठिकाणी आक्रोश करत होते, याच्यावर आपण बोध घेतला पाहिजे की आपल्या घरात घटना घडल्यानंतर सुद्धा असले प्रकार होऊ शकतात. म्हणून या आजपासून आम्ही कठोर पावलं उचलून सगळं बंद करणार आहोत. ठीक आहे, बॉडी नका घेऊ तुम्ही, पोस्टमॉर्टम तर होऊ द्या. पोस्टमॉर्टम होऊ द्या ना. बरोबर तुमच्या काय आहे समजू शकतो. काल जी घटना रात्री 9 वाजता घडली ती खूप निंदनीय आहे. आज शिर्डीमध्ये महिलांवर हल्ला होता आणि एक महिलांवरच हल्ला करते. तर या ज्या महिला अशा नशाखोर आहे त्यांच्यावर आम्ही शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आणि आज जी दुर्दैवी घटना आहे, शिर्डीत अशी कधीही घटना होऊ नये यासाठी आम्ही शिर्डी नगर परिषद आणि आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, आमचे शिवसाहेब आणि सर्व कर्मचारी आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. काल झालेली घटना दुर्दैवी आहे आणि एका मुलीवर ती घटना जी घडली आहे ती अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी आहे आणि तिला 2 मुलं पण आहेत आणि एक छोटंसं आणि गरीब कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. तर झालेल्या घटनेबाबत मुळातच 9:30-10च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणि ही घटना घडत असताना त्या ठिकाणी बरेचसे साई भक्त होते, शिर्डी शहरातील दुकानदार होते, सगळे त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत होते. मी अपेक्षा ठेवत नाही साई भक्तांकडनं, पण स्थानिक नगर ह्या शहरामध्ये जे काही दुकानदार होते किंवा इतर काही स्थानिक लोक होते, त्यांनी जी बघ्याची भूमिका घेतली त्याबद्दल मला खूप वाईट वाटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपल्या कुटुंबात कुठं घडत असलं आणि दुसऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली तर आपल्याला कसं वाटेल, याचं भान आपण ठेवायला पाहिजे. भैया, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात साईबाबा त्यांचे, तिथे पोलीस चौकी, हाकेच्या अंतरावर हत्या झाली, काय नेमकी? हाकेच्या अंतरावर हत्या झालेली आहे याच्यात कुठलीही शंका नाही. पैसे खर्च करून त्या ठिकाणी पोलीस आउटपोस्ट पण दिलेला आहे. साईबाबा संस्थांचं पण त्याच्यावर नियंत्रण आहे. त्या आउटपोस्टवर साईबाबा संस्थांचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आहेत. मग हा मोठा प्रश्नचिन्ह नेहमी सातत्याने उभा राहत असतो की बघ्याची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. संस्थांचे कर्मचारी असो किंवा पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी कर्मचारी असो, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. नेमकी काय घटना ही आणि मुली नेमकं कोण काय? नाही, आता जी मुलगी मयत झाली आहे तिचं नाव जयश्री साईनाथ क्षीरसागर आहे. तिचा उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे. आणि तिच्यावर जो काही खुनी हल्ला केलेला आहे त्यामध्ये नाझिया उर्फ फिजा पटेल ही एक मुलगी आहे आणि दुसरी अंजली राजू खंडीजोड ही पण मुलगी आहे. तर जी खंडीजोड आहे तिचं वय आहे 22 आणि ही फिजा पटेल आहे, हिचं वय आहे 21. आणि जी मयत झालेली आहे साधारण तिचं वय सुद्धा एक 26-27 वर्ष वय आहे. आणि ज्या पद्धतीनं निर्गुण त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे
पुरुष समजू शकतो, मुलं समजू शकतो, पण ज्यावेळेस मुली असं कृत्य करतात तर याचा बोध आता शिर्डीकरांनी, आमच्यासारख्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. सकाळी शिर्डी PI आपले रणजित गलांडे साहेब, त्यांचा सकाळीच मला फोन आला होता. आमची घटनेच्या बाबतीत चर्चा झाली, त्याच्यानंतर सुजयदादांशी चर्चा झाली, त्याच्यानंतर आमच्या शहराचे मुख्य अधिकारी CO डिगे साहेब यांच्याबरोबर सुद्धा आमची चर्चा झाली. आता नामदार साहेब आले होते, त्यांची पण चर्चा झाली आणि कठोरचे कठोर पावलं उचलावीत म्हणून त्यांचे आदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. कमी श्रमामध्ये जास्त पैसा मिळतो आणि त्याच्यामुळेच असले प्रकार सगळे घडत आहेत. हे ज्या मुली आहेत या त्या ठिकाणी काय व्यवसाय करतात, नेमकं यांच्या मागे आहे कोण का एवढी डेअरिंग करतात? ज्या मुली किंवा मुलं, अल्पवयीन मुलं किंवा अल्पवयीन मुली शाळेत न जाता त्यांचे आईवडील त्यांना प्रोत्साहन देतात. हलक्या हाताने 1,000, 500, 1,500-2,000 रुपये संध्याकाळपर्यंत ते मुलं घरी आणतात. टिळा लावायच्या नावाखाली साई भक्तांना इमोशनल ब्लॅकमेल करतात. महिलेचा पदर ओढणं म्हणा, पुरुषांचे शर्ट ओढणं म्हणा, त्यांना आपुलकी दाखवणं की आम्ही छोटे आहोत, शाळेत दप्तर घ्यायला पैसे नाही, आम्हाला घरी खायला नाही, अशा प्रकारच्या विनवण्या करून साई भक्तांना इमोशनली ब्लॅकमेल करून ते कमीत कमी एक टिळा लावायचे. आपण समजू शकतो, एखादा साई भक्त आहे, त्याची इच्छा 10 रुपये द्यायची किंवा 50 रुपये द्यायची, तर हे अगदी त्या साई भक्ताला म्हणजे इतकं काही त्रास देतात की त्याच्याकडनं 200 रुपये, 500 रुपये याच्या खाली कुठेही ते पैसे घ्यायला तयार नसतात. आणि इझी मनी तयार झालेला आहे. याच्यातनं नशा करणं, नशा करून याच्यानंतर याची एक टोळी तयार झालेली असणार आहे 100%. ह्या टोळीवर कोणाचं नियंत्रण आहे याचा सुद्धा शोध घेणं पोलीस स्टेशनला एक त्यांची सुद्धा महत्वाची या ठिकाणी भूमिका आहे. मी एक गोष्ट मान्य करतो, शिर्डी पोलीस स्टेशन एकदम चांगलं त्या ठिकाणी कार्य करत आहेत. आमचे DYSP साहेब आहेत, PI गलांडे साहेब आहेत, हे चांगलं काम चालू आहे. त्यांना जी मदत पाहिजे ती आमच्या नगर परिषदेची मदत पाहिजे, साईबाबा संस्थांची पाहिजे, ती पण मदत देण्याच्या अनुषंगाने आमची चर्चा झालेली आहे. आता या ज्या घटना घडतायत, नगर परिषद म्हणून आपण नेमकं काय पावलं उचलणार? नगर परिषद म्हणून आम्ही या ठिकाणी आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिर्डी शहरामध्ये रस्त्यावर कोणालाही ह्यापुढे व्यवसाय करता येणार नाही. तसेही बंधनं यापूर्वी होते आणि आता सुद्धा कोणीही रस्त्यावर व्यवसाय करू नये, कोणाला करून देण्यात येणार नाही, याची खबरदारी आता सगळ्यांनी घ्यायची आहे. ज्या स्वतःचा जरी शॉप असेल आणि शटर असेल, शटरच्या पुढे सुद्धा आपण कुठल्याही त्या ठिकाणी माल लावून व्यवसाय करता येणार नाही. जो काही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तो तुम्हाला कायदेशीर व्यवसाय करावा लागेल. तुम्हाला, नागरिकांना माझं आव्हान आहे, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी संरक्षण पाहिजे का नाही पाहिजे हा मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल तर आम्ही जी नियमावली या ठिकाणी तुमच्यावर लादणार आहोत, लादणारच म्हणणार मी, कारण गुढीत काय कोणाला समजत नाही आणि हा सगळ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्या महिलेच्या कुटुंबातील छोटे मुलं, तिचे घरचे लोक ज्या पद्धतीने या ठिकाणी आक्रोश करत होते, याच्यावर आपण बोध घेतला पाहिजे की आपल्या घरात घटना घडल्यानंतर सुद्धा असले प्रकार होऊ शकतात. म्हणून आजपासून आम्ही कठोर पावलं उचलून सगळं बंद करणार आहोत. यानंतर जेवढे व्यवसाय असतील, तुमचे भंगारचे दुकान असतील, तुमच्या पानटापऱ्या असतील, तुमच्या फुलदुकानं असतील, कुठलाही व्यवसाय असू, ज्यांनी शिर्डी नगर परिषदेकडे परवानगी घेतली नसेल अशांना परवानगी घेणं बंधनकारक आहे. आम्ही तुम्हाला एक अल्टिमेटम देणार आहोत. या अल्टिमेटम मध्ये तुम्ही जर ही पूर्तता केली नाही, परवानगी घेतली नाही, तर आम्ही तुमचे दुकानं, पानटपऱ्या तुमचे सगळे सील करून टाकणार आहोत. जे लोक यापूर्वी छोट्या मुलींना लॉज देऊन, हॉटेल देऊन वेश्या व्यवसायाला त्यांना करण्यास भाग पाडत असतील किंवा वेश्या व्यवसायासारखं काही अन्य काही गोष्टी त्या ठिकाणी करत असतील, त्यांना सुद्धा माझी सूचना आहे, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही त्वरित थांबावं, नाहीतर तुमच्या सुद्धा आस्थापना आम्ही उद्या JCPनं पाडणार, याच्यात काही शंका नाही. हातभट्टी करणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा मागे निर्णय झालेला आहे. निम्म्याच्या पुढं जे काय हातभट्टी विकणारे लोक होते त्यांनी सांगितलं की आम्ही आता धंदे सगळे व्यवसाय आम्ही बंद करतोय. राहिलेल्या लोकांना आज आम्ही नोटीस इश्यू करणार आहोत. या नोटीस इश्यू झाल्यानंतर 8 दिवसांनी त्याची हिअरिंग होईल. हिअरिंग झाल्यानंतर ते जर व्यवस्थित
अगदी त्यांचे व्यवसाय बंद करत असतील तर ठीक आहे, तर त्यांच्या सुद्धा काय आस्थापना कायदेशीर नाही, बेकायदेशीर आस्थापना आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर आम्ही कारवाई करणार. इतक्या दिवसापासून गुन्हेगारीवर अजूनही लगाम बसत नाहीये, याला जास्त उशीर झालाय का? आणि आता सुद्धा याच्यावर लगाम बसल, याची शाश्वती कशी देईल? काय झालंय माहितीये का, रस्त्यावर नगर परिषदेची जागा, त्या नगर परिषदेच्या जागेवर आपण आम्हा पैसा मिळवतो याचं भान राहिलेलं नाही. आणि त्याच्यातनं हे पैसे मिळवून याच्यातनं गुन्हेगारी, त्याच्यानंतर रात्री बेरात्री शिर्डी शहर चालू. आत्ताच नामदार साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की शिर्डी शहराला आता आम्ही दुकानं किती वाजेपर्यंत चालवायचे, रेस्टॉरंट किती वाजेपर्यंत चालवायचे, याचे आम्ही आजपासून बंधनं घालणार आहोत. त्या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन DYSP साहेब असतील, PI असतील, नगर परिषदेचे आमच्या नगराध्यक्ष असतील, नगरसेवक आमचे CO असतील, आम्ही एकत्र बसून आज त्याची नियमावली तयार करणार आहोत आणि तसे आदेश आम्ही आजच त्या संदर्भात आम्ही पारित करणार आहोत. आता तुम्ही दुकानं आस्थापना बंद करण्याच्या वेळेविषयी बोला, पण ही जी घटना झालेली ही 9-9:30च्या दरम्यान झाली, खूप उशिरा झालेला हा विषय नाही, मग आता कसं करणार? मग तेच तुम्हाला सांगतो, इझी मनीमुळं ज्या पद्धतीनं लोकांनी इथं आज मास केलेला आहे, तर मुळातच रस्त्यावर आम्ही कोणाला व्यवसायच करून देणार नाही. बेकायदेशीर व्यवसायच करायचा नाही शिर्डीत. हे बेकायदेशीर व्यवसाय लोक करतात, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडताय. तर आम्ही इथून पुढे बेकायदेशीर कुठलंही कृत्य होऊन देणार नाही. आम्ही एकदा हे सगळे व्यवसाय बंद झाले, रोडवर बसणं बंद झालं, तर ऑटोमॅटिक तुम्हाला मी सांगतो शिर्डीतली गुन्हेगारी शून्यावर येऊन थांबणार आहे. आणि ही सायन्सची नगरी, क्राईमची नगरी नाही. इथं क्राईम बिलकुल सहन केला जाणार नाही. आणि ही सायन्सची नगरी, तर सायन्सच्या नगरीच पावित्र्य या ठिकाणी जोपासण्यात येईल. यांच्या मागे कोणी आहे का, पाठीशी कोणी घालतात भैया? कदाचित सांगितलं जातं, अशी चर्चा आहे गावामध्ये की जे लोक व्यवसाय करतायत ते सगळे आहेत. तुम्ही गुन्हेगारी कशी बंद करू शकता, गुन्हेगारी कशी कमी होईल? जर या लोकांना व्यवसाय करायला, तुमच्याकडे जर 500 कर्मचारी कार्यकर्ते आहेत, त्यापैकी 2 खराब आहेत, 498 कर्मचाऱ्यांना तुम्हाला व्यवसाय द्यायची गरज आहे, त्या लोकांनी जायचं कुठं? तुम्ही आज कारवाई सुरू करतायत, सगळे त्याच्यात भाडले जातील, बाकीच्या लोकांनी करायचं काय? त्या लोकांना तुम्ही एक कुठेतरी हॉकर झोन द्यावा आणि त्या हिशोबाने तुमची कारवाई व्हावी असं मला वाटतं. हे बघा, आम्ही काय ठेका नाही घेतलेला प्रत्येकाचा व्यवसाय करून द्यायचा, कळलं ना? आम्ही ठेका घेतलेला नाही. आमचे कार्यकर्ते, आम्हाला असे मतदारच नको जे चुकीचं काम करतील, आम्ही सहनच नाही करणार. आणि कोणाचं काही, कोणत्या नगरसेवकाचा पाठबळ नाही, काही नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमच्या नगरसेवकांना सकाळी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की अजिबात कोणाचा फोन येता कामा नाही की आमची हातगाडी लावून द्या आणि हे चालू करून द्या. आलं लक्षात? त्याच्यामुळं बिलकुल कुठल्याही पद्धतीत आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही. आणि राहिला प्रश्न हॉकर झोन वगैरे करायचा, बघू आमच्या मनात जेव्हा विचार येईल ना, शिर्डी शांत होईल, असं जर वाटेल की वातावरण एकदम शांत झालेले, त्यावेळेस आम्ही विचार करू. आता काय लगेच विचार करण्यासारखी आमची मानसिकता नाही आणि फार तुम्ही आम्हाला प्रेशर करून विचार करायला सुद्धा भाग पाडू नका. मंदिर परिसरामध्ये जे विक्रेते आहेत किंवा विक्रेते प्रसाद विक्रेते आहेत, त्यांच्यासाठी आता नगर परिषद तुमच्याकडनं काय ठोस उपाययोजना किंवा काय कृती आराखडा राबवण्यात येणार आहे आणि काय आता कारवाई केली जाणार आहे? मी मगाच बोललो ह्या विषयावर की प्रत्येकाला आमची परवानगी घेणं आवश्यक आहे. फुल दुकान असेल, फोटो लॉकेटचं दुकान असेल, पानटपरी असू द्या, काही असू द्या, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर आमची परवानगी घेणं बंधनकारक आहे. आम्ही तुम्हाला मुदत देऊ, मुदतीत तुम्ही आमच्याकडे सगळं अप्लाय करायचं. तुम्ही जर करू नाही शकले तर आम्ही ते सील करून टाकणार तुमच्या आस्थापन. हाकलपट्टी नाही, आम्ही व्यवसायच करून देणार नाही, चुकीचा व्यवसायच सहन करून घेणार नाही. एप्रिलच्या अखेरेपर्यंत शिर्डी शहरातील जी अवैध वाहतूक होती, लक्झऱ्या असतील, ऑटो रिक्षा असतील, त्या बंद होण्याचा शब्द देखील तुम्ही दिला होता. ते आजपर्यंत बंद झालेलं नाही. परत आता तुम्ही परत तेच म्हणतायत की आम्हाला वेळ द्या, आम्ही वेळ देऊ. असं म्हणजे नेमकं काय चाललंय? लोकांना काय ते कुठेतरी हे मिळत नाही, शाश्वती मिळत नाही. असं आहे, शाश्वती महत्वाची नाही. महत्वाचं काय आहे, आम्ही जे काम करतो ना ते महत्वाचं आहे. त्याच्यावर जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे प्रश्न विचारायची गरज भासणार नाही. मुळातच तुम्ही कधी गेले का त्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था करतोय त्या ठिकाणी आपण कधी गेला नाही, आपण कधी तिथं शूटिंग घेतली नाही. तर एकदा जा तिथं, तुम्ही बघा काय कोणत्या प्रगतीपथावर सगळ्या गोष्टी आहेत. साधारण कुठलीही गोष्ट करताना आधी ती ग्राउंड तयार होणं आवश्यक आहे, त्या संदर्भातल्या परवानग्या मिळणं आवश्यक आहे. त्या सगळ्या अगदी प्रगतीपथावर आहेत आणि आम्ही कुठलंही बोगस वल्गना करत नाही. जे बोललो
तेच करणार, जे करायचं तेच बोलणार. आता जो काल जी घटना घडलेली, जो गुन्हा घडलेला आहे तो दारूच्या नशेत घडलेला आहे आणि जी गुन्हेगार आहे ती मुलगी आहे. मुलींना सुद्धा एवढ्या इझिली इथं शिर्डीमध्ये दारू उपलब्ध होते. 20 आणि 30 रुपयाचे फुगे मिळतात इथं. याच्यावर कसं लगाम बसवणार? आता आपण वैदूवाड्यातला जो विषय घेतलाय ते लोक तर तयार झाले त्यांचे धंदे बंद करायला. मगच आपल्याला सांगितलं की आज त्यांना नोटीस निघणार आहे. तर लोकांना आजच स्पष्ट करतो मीडिया समोर, त्याच्यात आमच्यासारख्या पाटील लोकांचे सुद्धा नाव आहेत लिस्टवर. त्यात काय फक्त कुरडे वगैरे कोण नाही. मी तुम्हाला ओपन सांगतो, कारवाई करताना कोणी इथलं स्थानिक आहे, पाटील आहे, नगरसेवक आहे, असला काय भेदभाव होणार नाही कारवाई करताना. तर त्यांना नोटिसा जातील, त्यांची हिअरिंग होईल. हिअरिंग झाल्यानंतर त्यांनी ऐकलं ठीक आहे, नाहीतर त्यांच्या संबंधित ज्या आस्थापना बेकायदेशीर आहेत त्याला आम्ही JCB लावून पाडणार. काय अशा प्रवृत्तीला पाठबळ देणारे किंवा मदत करणाऱ्यांना काय इशारा द्यायचा? मुळात पाठबळ देणारे जे लोक आहेत ते बऱ्यापैकी जेलमध्ये आहेत. लक्षात घ्या, ज्या लोकांना इझी मनी पाहिजे तेच लोक यांना पाठबळ देतात. आता मध्यंतरी असा पण विषय आला की फुल दुकानाचे रेट आम्ही कमी करायला तयार आहोत, आमचे भाडे कमी करायला लावा. तर भाडे कमी करायचा काय नगर परिषदेचा काही अधिकार नाही ना, पोलीस स्टेशनचा. तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही त्या स्वरूपाचं भाडं जर तुम्हाला देता आलं तरच तुम्ही द्यायचं. आता मध्यंतरी ज्या फुल दुकानवाल्यांनी साई भक्तांना जास्त पैसे लावून किंवा दर लावून त्या ठिकाणी पैसे घेतले, असे आपण दुकानं सील केलेलं आहे. यापूर्वी असं कधी घडलं नाही, पण आपण ती मोहीम हाती घेतली. आता ते 10 दिवस आपण सील करत होतो, परत दुकान सापडलं तर महिनाभर करणार आणि 30 वेळेस सापडलं तर बंद करून टाकणार आपण. जसं तुम्ही सांगितलं भाडं कंट्रोल करणं आपलं काम नाही, पण रेंट कंट्रोल ऍक्ट पण आहे. याचा वापर करून ह्या गोष्टी होऊ शकतात. तो कायदेशीर कोणाला अधिकार आहे? आतमध्ये तुमचा रेंट काय ठरतो? तुम्ही अंडर टेबल एक ठरवणार, वर एक ठरवणार कागदोर, म्हणजे दोघे मिळून आम्हाला येड्यात काढणार का तुम्ही? ब्लॅक मध्ये तुम्ही दोघे मिळून येड्यात काढणार आणि वर काही घडलं म्हणजे नगर परिषदेला दोष द्यायचा, काही घडलं म्हणजे नामदार साहेबांना दोष द्यायचा, काही घडलं म्हणजे सुजयदादाला दोष द्यायचा. जबाबदारी का फक्त नेत्यांची का? जबाबदारी आपली नाही का सगळ्यांची? कालच्या घटनेमध्ये कुशाल तोंड घेऊन पाहिलं तुम्ही? लाज नाही वाटत का? बहुसंख्य दुकानदार जे आहे ना ते शिर्डीतले स्थानिक रहिवासी नाही. एखाद्या अशा लोकांना कसं तुम्ही? असं आहे, ज्या लोकांना शांतता पाहिजे, ज्या लोकांना शिर्डीचा बाबांचा सरदार सबुरीचा संदेश माहिती आहे, ज्या लोकांना शांतता पाहिजे, सगळं पाहिजे, जे लोक इथं मतदार आहेत, इथं येणारा जो भाविक आहे, सगळ्यांना संरक्षण देणं, त्यांची काळजी घेणं. या राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे या मतदारसंघाचे आमदार आहेत, सुजयदादा आहेत, आमच्यासारखे नगरसेवक नगराध्यक्ष आहेत, सगळे आमच्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येक शिर्डीत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांची पण आहे. नामदार साहेबांसंग आता तुम्ही चर्चा आहे, काय नेमकं बोलणार, काय आहे? साहेबांना आम्ही ब्रीफ केलं, काय घडलं काय नाही. DSP साहेब होते, PI साहेब होते. ब्रीफ केल्यानंतर साधारण त्यांनी निर्देश दिलेला आहे की शिर्डी शहर याला आता तुम्ही हे सगळे रोडवर बसणार लोक सगळे बंद करून टाका, जे कायद्यात बसत नाही, ज्यांनी परवानग्या घेतल्या नाही. मग असं मी तुम्हाला बोललो, अशा सगळ्या लोकांना परवानग्या घेणं बंधनकारक करा. त्यानंतर वेळ ठरवून द्या. कायद्यात जी वेळ आहे ती वेळ ठरवली पाहिजे. त्या पद्धतीचे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले, आदेश दिलेले आहेत आम्हाला. ही कारवाई कधीपासून सुरू होणार?